गुरुदेव सेवा भजनी मंडळाच्या वतीने नेर येथील हनुमान मंदिरापासून या काकडा आरतीला सुरुवात करण्यात येते। राम मंदिर, शंकराचे मंदिर, विठ्ठल मंदिर, गणपती मठ, मुंगसाजी मंदिर, भारती मठ, दत्त मंदिर या मार्गाने ही काकडा आरती गमन करत असते। रस्त्यावर महिलांनी पाणी शिंपडून रांगोळ्या काढलेल्या दिसून येतात। काकडा आरतीकरांना अनेक ठिकाणी फराळाला बोलावले जाते। त्यावेळी त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व थाटामाटात त्यांचे पाय धुवून स्वागत केले जाते। रस्त्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे तरुणी असूनी रक्त न उसळे, नवजवान तुझं म्हणावं कसे, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, विटेवरी उभा कसा राहिला, अशा भजनांनी तो परिसर दुमदुमून गेलेला दिसून येत होता। या काकडा आरतीची सुरुवात 50 वर्षापूर्वी स्वर्गीय मारोतराव दरोई यांनी केली असल्याचे दिवाकर पाटमासे यांनी सांगितले। यावेळी गुरुदेव सेवा भजनी मंडळाचे आरतीकर हरिभाऊ कसंबे, वीणाधारक बबन नाईकर, नारायण इंगोले, दिलीप नाईकर, अशोक दुधे, दिवाकर पाटमासे, राजू ब्राह्मटकर, लक्ष्मण चिरडे, विनोद पाटमासे, विजय दरोई, राजू सुरजुसे, जगदीश शेटे, रोहन नागपुरे, सुरेंद्र दरोई, राजू सार्वे, राजू बिजवे, श्रीराम श्रीपद व अन्य गुरुदेव सेवा भजनी मंडळाचे भजन मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आपल्या हनुमान मंदिरवरून या कार्तिक महिन्यामध्ये हा काकडा आरती जवळजवळ 50 वर्षापूर्वीपासून चालू आहे आणि दरवर्षी आम्ही या मंदिरापासून राम मंदिर, विठ्ठल मंदिर, मुंगसाजी मंदिर आणि हनुमान मंदिर या ठिकाणून फिरत येऊ। या मंदिरामध्ये त्याची सांगता होते आणि दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम नेहमीच चालू आहे। तरी यामध्ये हा खरा म्हणजे पूर्वीपासून मारोतराव दरोई आणि यांनी हा काकडा पूर्वीपासून चालू केलेला आहे। तरी त्यांच्यावर हा आतापर्यंत पूर्णतः चालू आहे। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर।